स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहुयात ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोनं संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेतलं. या रोड शो दरम्यान अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मात्र या गर्दीत एक वेगळाच फलक सर्वांच्या नजरेत भरला आणि चर्चेचा विषय ठरला. शहरातील प्रसिद्ध रील स्टार बसवराज टक्कळगी यानं हातात घेतलेला हा फलक अनेकांचं लक्ष वेधून घेत होता. 5-10 पोरांनी स्टेटस ठेवलं म्हणून कोणी नगरसेवक होत नाही. नगरसेवक तेच बनतात जे स्वतः जनतेत उतरून जनतेची कामं करून दाखवतात, असा आशय त्या फलकावर ठळक अक्षरात लिहिलेला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ प्रसिद्धी मिळवून राजकारणात येण्याच्या प्रवृत्तीवर या फलकातून अप्रत्यक्षपणे टीका करण्यात आल्याचं बोललं जात आहे. या फलकामुळं रोड शो दरम्यान उपस्थित नागरिक, कार्यकर्ते तसंच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचं लक्ष वेधलं गेलं. अनेकांनी या संदेशाचं समर्थन करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या उमेदवारांनाच संधी मिळायला हवी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तर काहींनी हा फलक म्हणजे सध्याच्या राजकारणातील वास्तव परिस्थितीचं प्रतिबिंब असल्याचं मत मांडलं. बसवराज टक्कळगी हा सोशल मीडियावर रील्समुळे परिचित असला तरी यावेळी त्यानं मांडलेला संदेश हा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता थेट राजकीय आणि सामाजिक भाष्य करणारा ठरला. त्यामुळं रोड शोपेक्षा हा फलक अधिक चर्चेत राहिला. एकूणच इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संदेश शहरात राजकीय चर्चेला नवी दिशा देणारा ठरला असून मतदारांमध्येही विचार प्रवृत्त करणारा ठरत आहे. जे तुम्ही बोधवाक्य जी लिहिलेलं आहे समाज प्रबोधन, कसं सुचलं आणि काय वाटते आणि त्याला प्रतिसाद कसा मिळाला? प्रतिसाद म्हणजे मी कायम काहीतरी असं बोलता बोलता काहीतरी सुचत असते आणि मी बायकोला म्हणा आणि बाकीच्यानी 4-5 जणांनी विचारून मग ते मॅसेज व्यवस्थित तयार करतो आहे. आणि जे मॅसेज तयार करायचं जाते त्याला पण विचारते की बाबा हे बरोबर आहे का नाही. मग ते म्हणला ओके आहे, तर ओके म्हणला का नाही ते बोर्ड घेऊन मी कायम वेगवेगळ्या ठिकाणी थांबत असतो. काल रोड शोला तुम्हाला प्रतिसाद मिळाला, कसं वाटलं? खूप छान मिळाला. लय लोकांनी फोटो पण काढून घेतले याच्यासंग. मुख्यमंत्र्यांनी बघितलं का? बघितले असतील, त्यांच्या मनात पण वाटत असेल की बाबा या बसवराजला जाऊन भेटूया, पण ते भेटू शकत नाहीत. मग कसं वाटतंय म्हणजे काय जरा वाचून दाखवा बघू काय लिहिलं आहे. हे 5-10 पोरांनी स्टेटस ठेवलं म्हणून कोणी नगरसेवक होत नसतं. नगरसेवक तोच बनतात जे स्वतःच्या जनतेला उतरून जनतेची कामं करून दाखवतात. म्हणजे एक समाज प्रबोधन तुम्ही चांगलं दिलं आहे, एक जुन्या लोकांना आणि आत्ताच्या नवीन लोकांना म्हणजे कसं व्हावं द्या. बरोबर. काय वाटतंय कसं म्हणजे? नाही तेच मला वाटते की बाबा आता नवीन नोकऱ्या थांबल्यात आणि जुन्या लोकांनी कामं केल्यात त्यांना पहिला निवडून दिलं पाहिजे. म्हणजे सोशल मीडियावर तेवढा विश्वास ठेवू नये. हां